क्लिअर सर्वांना? क्लिअर आवाज येतोय? पटकन वाया असं टाईप करा. स्क्रीन दिसते, आवाज येतोय फास्ट, सर्व क्लिअर आहे? ओके, चला आपण क्वेश्चन स्टार्ट करूया. आपला काल हा झाला होता, म्हणजे आपले काल 5 क्वेश्चन कंप्लीट झाले होते. आता जुलै 2024 साठी क्वेश्चन आलेला आहे. काय आलेला आहे आपण बघूया. मनीषा वॉन्ट्स टू डिस्ट्रीब्यूट 540 बनानास. ठीक आहे, अमॉंग सम स्टुडंट्स. काही विद्यार्थ्यांना 540 केळी वाटायच्या आहे. ठीक आहे, मनीषा वाटते आहे, ही एक कंडिशन आहे. त्यानंतर आपण मार्कर स्टार्ट करूया. ओके, तर बघा 540 केळी आहे, काही विद्यार्थ्यांना त्या वाटायच्या आहे. त्यानंतर दुसऱ्या कंडिशन मध्ये 30 स्टुडंट्स वेअर मोर. 30 विद्यार्थी वाढल्यानंतर आता केळी तर संपणार नाही, तितक्याच राहतील, वाढणार नाही आणि कमी नाही. म्हणजे पहिल्या कंडिशन मध्ये काही विद्यार्थी आहे, त्या विद्यार्थ्यांना 540 केळी आपण दिलेले आहे किंवा मनीषाने दिलेले आहे. आता काय झालं की अजून जे विद्यार्थी होते त्यामध्ये किती विद्यार्थी ऍड झाले? 30 विद्यार्थी अजून ऍड झाले. ओके, मग विद्यार्थी जर ऍड झाले तर प्रत्येकाला ज्या केळी येणार होत्या त्या थोड्या कमी होणार आहे, कारण की केळी तर 540च आहे. आणि कितीने कमी होणार? प्रत्येकाला आधी ज्या केळी भेटल्या होत्या त्यापेक्षा 3 केळी कमी मिळणार आहे. ठीक आहे, कारण की विद्यार्थी वाढलेले आहे. अशी दुसरी कंडिशन आहे बघा. ईच वुड गेट 3 बनानाज लेस. ठीक आहे, देन फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट. असा हा प्रश्न आहे. तर पटकन सांगायचं आहे की आपण एक्स व्हेरिएबल कशाला घेऊ शकतो किंवा कशाला घ्यायचं आहे. चला फास्ट बघू कोण सांगतंय. एक्स व्हेरिएबल तर लागणार आहे, एक्स घ्या, एम घ्या, वाय घ्या. एक व्हेरिएबल लागणार आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. पटकन कोण सांगतंय बघू. चला फास्ट फास्ट. नंबर ऑफ आयरने सांगायचा प्रयत्न केला आहे. नंबर ऑफ स्टुडंट्स बीएक्स. अरे निखाडे लगेच आन्सर नाही रे, मी विचारलं काय? नंबर ऑफ स्टुडंट्स बीएक्स. ओके, व्हेरी गुड. जे विचारलंय आपण त्याला एक्स मानूया की आपल्याकडे किती विद्यार्थी आहे? एक्स आहे. ठीक आहे, तर बघा लेट एक्स बी दी नंबर ऑफ स्टुडंट्स. नंबर ऑफ स्टुडंट्स. ओके, आपण इथपर्यंत आलो. आता नीट बघा, एक्स हे विद्यार्थी आहे आणि त्या एक्स इतक्या विद्यार्थ्यांना मनीषाने 540 केळी वाटलेली आहे. म्हणजे प्रत्येकाला काहीतरी क्वांटिटी मध्ये केळी मिळणार आहे. प्रत्येकाला किती केळी मिळणार? तर त्याला सुद्धा आपण मानून घेऊया. समजा आपण मानून घेतलं की वाय बी दी नंबर ऑफ बनानाज टू each student. ओके, डिस्ट्रीब्यूट. ओके, डिस्ट्रीब्यूट म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला वाय इतके केळी आपण दिलेले आहे किंवा मनीषाने दिलेले आहे. ठीक आहे, आता नीट बघा. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे 5 विद्यार्थी आहे. मी प्रश्न विचारतोय बरं का. आपल्याकडे 5 विद्यार्थी आहे आणि एका विद्यार्थ्याला समजा आपण 4 केळी दिली. आपल्याकडे 5 विद्यार्थी, आपण एका विद्यार्थ्याला 4 केळी दिली. टोटल किती केळी वाटली? चला फास्ट कोण सांगताय? 20. ओके, काय गणित केलं तुम्ही बरं? फॉर्म्युला सांगा बरं. आपल्याकडे 5 विद्यार्थी होते, एका विद्यार्थ्याला 5 केळी दिली. काय गणित केलं तुम्ही? 20 आन्सर बरोबर सांगितलं, एकदम करेक्ट आहे. काय आन्सर म्हणजे काय गणित काय केलं तुम्ही? पटकन 5 × 4 केलं. ओके, मग 5 काय आणि 4 काय असं सेंटेन्स तयार करा बरं. 5 आणि 4 काय? चला पटकन 5 आणि 4 काय? एकदम करेक्ट आहे. 5 × 4 केलंय. नंबर ऑफ बनाना मल्टिप्लाय नंबर ऑफ स्टुडंट. निकमने सांगितलंय, व्हेरी गुड. बस ते वापरायचंय. नीट बघा, नंबर ऑफ स्टुडंट आपल्याकडे किती आहे? एक्स आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला आपण किती केळी वाटलेले आहे? वाय इतक्या वाटलेल्या आहे. मग दोघांची मल्टिप्लिकेशन, देअरफॉर लक्ष द्यायचंय, दोघांची मल्टिप्लिकेशन म्हणजे टोटल बनानास. आणि टोटल बनाना आपल्याकडे किती आहे बाळांनो? 540. म्हणजे एक्स मल्टिप्लाय वाय इज इक्वल्स टू 540. इथपर्यंत समजलं का? बघा आपल्याकडे एक्स इतके विद्यार्थी आहे, एका विद्यार्थ्याला वाय इतके केळी वाटले, मग दोघांचा गुणाकार म्हणजे टोटल नंबर ऑफ बनानास. क्लिअर आहे सर्वांना इथपर्यंत? तुम्हीच मला आन्सर दिला, मी तो फक्त फॉर्म्युला इथं लावला बघा. नंबर ऑफ स्टुडंट मल्टिप्लाय नंबर ऑफ बनानास. क्लिअर आहे सर्वांना? फास्ट क्लिअर आहे सर्वांना? ओके, ठीक आहे. ओके, याला इक्वेशन 1 घेऊया आपण. याला इक्वेशन नंबर 1 घेऊया. आता सेकंड कंडिशन कडे आपण जाऊया. आता बघा आपल्याकडे किती विद्यार्थी आहे? एक्स इतके विद्यार्थी आहे. त्यानंतर आपल्याकडे किती विद्यार्थी वाढलेले आहे? 30. पटकन सांगायचंय. आता किती विद्यार्थी झाले? आपल्याकडे आधी एक्स होते, आता 30 वाढले, तर किती विद्यार्थी झाले? पटकन चला फास्ट. एक्स प्लस 30 शिंदेने सांगितलंय. व्हेरी गुड, व्हेरी गुड, एकदम करेक्ट आहे. आधी आपल्याकडे एक्स होते आणि आता 30 विद्यार्थी वाढले, म्हणजे एक्स प्लस 30 विद्यार्थी झालेले आहे. ओके, बघा
30 स्टुडंट्स विल इन्क्रीज किंवा ऍड म्हणा, इन्क्रीज म्हटलं तरी चालेल, काय म्हटलंय 30 स्टुडंट्स वेअर मोर म्हटलं तरी चालेल, जे दिलंय ते वापरून 30 स्टुडंट्स वेअर मोर ऍडेड इन एक्स स्टुडंट्स. आपल्याकडे एक्स इतके स्टुडंट्स होते, त्यामध्ये आता किती विद्यार्थी वाटले, 30 वाटले. ठीक आहे, तर टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स झाले एक्स प्लस 30. टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स इज इक्वल्स टू एक्स प्लस 30. ओके, आणि आपण अगोदर प्रत्येक विद्यार्थ्याला वाय इतकी केळी आपण बनाना वाटलेली आहे. आता त्यांनी काय सांगितलं, 30 विद्यार्थी वाढल्यामुळे एका विद्यार्थ्याला अगोदरपेक्षा 3 कमी बनाना मिळणार आहे, 3 कमी केळी मिळणार आहे. म्हणजे अगोदर जर एखाद्या विद्यार्थ्याला 12 केळी मिळत असतील तर आता 9 केळी मिळणार आहे. मग आपल्याकडे तर वाय इतके होती केळी, मग मला सांगायचं आधी विद्यार्थ्याला वाय इतके केळी मिळत होते, आता किती मिळतील. चला पटकन सांगितले सर्वांनी, y-3 इतके केळी मिळणार आहे. ओके, तर बघा y-3. ओके, देअरफॉर लक्ष द्यायचं आहे, y-3 इज द नंबर ऑफ bananas to each student distribute. ओके, आता बघा आपण x प्लस 30 विद्यार्थ्यांना आता केळी वाटणार आहे, आणि किती वाटणार आहे, y-30 एका विद्यार्थ्याला y-3 इतकी केळी वाटणार. आपल्याकडे विद्यार्थी किती आहे, x प्लस 30 विद्यार्थी आहेत, पण जे आपल्याकडे टोटल केळी आहे ते तर 540च आहे. मग पटकन सांगायचं इथे छोटंसं गणित काय होणार, परत एकदा आपल्याकडे टोटल विद्यार्थी x प्लस 30, एका विद्यार्थ्याला y-3 केळी, आणि केळी तर आहे 540. चला पटकन काय गणित होणार, चला पटकन x प्लस 30 मल्टिप्लाय y-3 इज इक्वल्स टू 540. कदम, व्हेरी गुड, कम्प्लीट, एकदम करेक्ट आहे, काहीच अडचण नाही, बरोबर आहे. नंबर ऑफ स्टुडंट्स मल्टिप्लाय नंबर ऑफ बनानास. देअरफॉर इथे येणार x प्लस 30 आणि y-3 आणि दोघांची मल्टिप्लिकेशन 540. ओके, चला पटकन इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांचं. y असं टाईप करा, पटकन y असं टाईप करायचं आहे फास्ट, खूप हळूवार घेतलेला आहे. इथपर्यंत समजलं असेल तर y असं टाईप करायचं आहे सर्वांनी फास्ट. चला ओके, आता बघा ही इक्वेशन आपण सॉल्व्ह करूया, ब्रॅकेट सोडवूया. चला लक्ष द्यायचं आहे. देअरफॉर बघा आता आपण डायरेक्टली सॉल्व्ह करणार, x नी मल्टिप्लाय करा ह्या ब्रॅकेटला, x मल्टिप्लाय y xy. ओके, x नी -3 ला मल्टिप्लाय केलं तर -3x. आता प्लस 30 ने आपण मल्टिप्लाय करू, प्लस 30 मल्टिप्लाय y प्लस 30y, देन 30 मल्टिप्लाय -3 तर -90. ओके, इज इक्वल्स टू 540. ठीक आहे, पण आपल्याकडे इक्वेशन 1 मध्ये x मल्टिप्लाय y म्हणजे xy ची किंमत आहे 540, तर इथं xy ची किंमत आपण 540 टाकूया. ओके, xy ची किंमत 540, देन -3x प्लस 30y मायनस 90 इज इक्वल टू 540, आणि इथे फ्रॉम फर्स्ट राईट करूया. फ्रॉम फर्स्ट वरनं आपण xy, बघा x मल्टिप्लाय y म्हणजे बघा इथंच आहे, xy सुद्धा xy मल्टिप्लाय y असतो, म्हणजे xy ची किंमत आहे 540, xy ची किंमत 540 आपण टाकलेली आहे, इक्वल टू 540 आहे 540, दोघं कॅन्सल होतील, इक्वल टू आहे ना दोघांमध्ये. तर रिमेनिंग व्हॅल्यू आपल्याकडे उरलेली आहे, किंवा इक्वेशन उरलेली आहे. इक्वेशन काय उरलेली आहे, -3x प्लस 30 आणि -90 इज इक्वल्स टू 0. ठीक आहे, आता हा -90 इथे 3y राहिलेला आहे. ओके 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 ओके, बघा -3x प्लस 30y -90 इज इक्वल्स टू 0. इथपर्यंत समजलंय. y असं टाईप करायचंय फास्ट, पटकन आपल्याला पुढे जायला तुम्हाला सोबत घेऊनच आपण जाणार आहोत. बघा सिंपल आपण xy ची किंमत टाकली 540 कॅन्सल झाले, उरलेली इक्वेशन आपण राईट केली. ठीक आहे, चला आता बघा -90 आपण तिकडे शिफ्ट करूया, किंवा ही गोष्ट अशीच ठेवूया. मला सांगा ह्या प्रत्येक टर्मला कितीने डिवाइड होणार, आपण सिम्प्लिफाय करूया. चला पटकन, या पूर्ण टर्मला कितीने डिवाइड होणार, आपल्याकडे पूर्ण इक्वेशन आहे. चला पटकन 3 ने डिवाइड होणार. ओके, व्हेरी गुड, फक्त 3 ने डिवाइड करा, काही अडचण नाही. बघा 3 ने डिवाइड करा, डिव्हाइडिंग बाय 3 ऑन बोथ साइड्स. 3 ने जर डिवाइड केलं तर -x प्लस 10y
आणि ते 3 ने जर डिवाइड केलं तर इकडे आपल्याकडे उरतो आहे -30 इज इक्वल्स टू 0. आता काय करूया आपण, इथे एक व्हेरिएबल त्याची व्हॅल्यू बनवूया. तर फक्त -x इकडे शिफ्ट करा, म्हणजे उरणार काय बघा, 10y -30 इज इक्वल्स टू, हा -x इकडे जर शिफ्ट केला तो +x होणार. म्हणजे आपल्याकडे x ची एक व्हॅल्यू तयार झालेली आहे. याला इक्वेशन नंबर 2 देऊया. ठीक आहे. आता x इज इक्वल्स टू 10y -30 आपण टाकूया इथे इक्वेशन 1 मध्ये. इथे राईट करणार फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. बघा, फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड आपल्याकडे इक्वेशन आहे x मल्टिप्लाय y आणि x ची किंमत आपण इथे टाकूया. ओके, x ची किंमत काय आहे, 10y -30. ओके, आणि मल्टिप्लाय जर बघितलं इथे y आहे, y. ठीक आहे. ठीक आहे, y च्या फॉर्मॅट मध्ये आपण डिस्ट्रीब्यूट y ची किंमत काढली की आपल्याला x ची किंमत मिळेल, काही अडचण नाही. चला, आता दोघांची झाली मल्टिप्लिकेशन इज इक्वल्स टू जर बघितलं तर 540. ठीक आहे. बघा, 540 इक्वेशन 1 आपण सॉल्व्ह करतोय. चला, लक्ष द्यायचं आहे. आता y ने याला आपण मल्टिप्लाय करूया. y मल्टिप्लाय 10y तो होणार आहे 10y स्क्वेअर मायनस 30 मल्टिप्लाय y तो होणार आहे 30y. आणि हा 540 आपण इकडे शिफ्ट करूया. तो प्लस होता तो झालेला आहे मायनस. इथपर्यंत जर समजला असेल तर y असं टाईप करायचं आहे फास्ट. बघा, ही इक्वेशन एक आपण तयार केलेली आहे. खूप हळूवार घेतोय. ओके, थोडे ट्रिकी क्वेश्चन आहे, अवघड आहे. ठीक आहे. चला, पटकन समजलाय. मला पटकन सांगायचंय, ही इक्वेशन सिम्प्लिफाय होऊ शकते का, आणि होऊ शकते तर आपण कशाने डिवाइड करू शकतो या पूर्ण टर्मला. चला, पटकन कशाने डिवाइड करू शकतो, कोण सांगताय. चला, फास्ट. चला, पटकन. यस, होऊ शकते. 10 ने डिवाइड होऊ शकतं. व्हेरी गुड, एकदम सोपं आहे. प्रत्येकाच्या एंडिंगला 0 आहे. 10 ने डिवाइड करून टाका. मग छोटंसं सेंटेन्स आपण राईट करणार, डिव्हायडिंग बाय 10 ऑन बोथ साइड्स. मग 10 ने जर डिवाइड केलं इक्वेशन मिळणार आहे y स्क्वेअर -30 नाही येणार. ओके, 10 ने डिवाइड करणार तर इथे येणार y स्क्वेअर -3y -54 इज इक्वल्स टू 0. इथे एक छोटीशी क्वाड्रेटिक इक्वेशन तयार झालेली आहे. ठीक आहे. चला, फॅक्टरायझेशनने आपण ही सॉल्व्ह करूया. मला सांगायचंय, फॅक्टरायझेशन मध्ये आपण 2 यांची मल्टिप्लिकेशन करतो. 2 कोणते नंबर आहे आपण त्याची मल्टिप्लिकेशन करणार. चला, फास्ट. मी काय विचारलं, मला तितकंच आन्सर हवा आहे. 54 आणि 1 ची मल्टिप्लिकेशन करणार. व्हेरी गुड. -54 आहे आणि इथे 1 घेणार, तर मल्टिप्लिकेशन होणार. इथे राईट करतो 1 मल्टिप्लाय -54, यांची मल्टिप्लिकेशन -54. आता असे कोणते 2 नंबर आहे की त्यांची मल्टिप्लिकेशन -54 होते, म्हणजे एकतर मायनस येणार आणि दोघांमध्ये डिफरन्स 3 हवा. बघा, -3 हवा. अशा कोणते 2 नंबर्स आहे, नीट सांगायचंय. -6 आणि +9. नाही, रॉंग आहे. रॉंग. चिन्ह चुकीचे देताय तुम्ही. खूप घाई करताय. डिफरन्स -3 हवा. -9 +6. आन्सर करेक्ट आहे. -9 आणि +6. मोठी संख्या मायनस का घ्यायची आहे, तर डिफरन्स -3 हवा. ठीक आहे. तर -9 +6 ती आपण इथे आता सबस्टिट्यूट करूया. चला, लक्ष द्यायचं आहे. बघा, y स्क्वेअर ॲज इट इज. ठीक आहे. देन -9y, देन +6y, नंतर येणार -54 इज इक्वल्स टू 0. आता आपण काय करणार, ग्रुप्स बनवणार. हे 2 ग्रुप्स, सॉरी, हे दोघांचे एक ग्रुप, ह्या दोघांचा एक ग्रुप. चला, पहिल्या ग्रुप मधून कॉमन काय येणार, फास्ट. पहिल्या ग्रुप मधून कॉमन काय येणार, चला पटकन सांगायचंय. y येणार. ओके, व्हेरी गुड. फक्त y येणार. चला, y बाहेर आलेला आहे, उरलेला आहे y -9. इथे आपण तेच करतो, y -9 इज इक्वल टू 0. चला, सेकंड ग्रुप मध्ये कॉमन कोण येणार, इथे मी आन्सर दिलंय y -9. चला, पटकन +6 येणार बाहेर. ओके, व्हेरी गुड. +6 बाहेर येणार. आता 2 ब्रॅकेट एकदाच राईट करणार, y -9 आणि नंतर येणार y +6 इज इक्वल टू 0. ब्रॅकेट वेगळे केले तर y -9 इज इक्वल टू 0 और y +6 इज इक्वल टू 0. देअरफॉर y -9 शिफ्ट केला तर +9 और इकडे सुद्धा +6 शिफ्ट केला तर -6. y च्या व्हॅल्यू 2 आलेले आहे. कोणती व्हॅल्यू कॅन्सल होणार आणि का होणार, पटकन सांगायचंय. चला, फास्ट. -6 कॅन्सल होणार का रे, पटकन सांगायचंय. -6 का कॅन्सल होणार, पटकन. हो, निगेटिव्ह. मग निगेटिव्ह का चालणार नाही. नीट बघा, y का इकडे y काय चेक करा. काही नका टाईप करू. y काय होता रे,
नंबर ऑफ बनानाच, नंबर ऑफ स्टुडंट नाहीये, नंबर ऑफ बनानाच रे. मग नंबर ऑफ बनाना कधी निगेटिव्ह असतील का? नाही. इथे सेंटेन्स येईल देअरफॉर नंबर ऑफ बनानाज कॅन नॉट निगेटिव्ह. ओके, नंबर ऑफ बनाना ही निगेटिव्ह नसणार. देअरफॉर इथे जागा आहे, आपण त्याचा वापर करूया. ओके, देअरफॉर y इज इक्वल टू -6 इज नॉट acceptable. Okay, therefore y is equals to 9 is correct. पण आपल्याला नंबर ऑफ बनाना विचारलेलंच नाहीये, आपल्याला नंबर ऑफ स्टुडंट्स विचारलेलं आहे. आणि नंबर ऑफ स्टुडंट्स म्हणजे कोण घेतलेले? आपण x घेतलेलं आहे. मग y ची किंमत भेटली ती आपण 1 मध्ये पुट करणार, इक्वेशन 1 मध्ये. चला लक्ष द्यायचं आहे. y इज इक्वल्स टू 9 पुट y इज इक्वल्स टू 9 असं छोटंसं सेंटेन्स येणार आहे. चला लक्ष द्या. पुट y इज इक्वल्स टू 9 इन इक्वेशन फर्स्ट. आणि इक्वेशन फर्स्ट मध्ये आपण पुट करूया. x मल्टिप्लाय y आहे, तर x मल्टिप्लाय 9 होणार इज इक्वल टू 540. देअरफॉर x इज इक्वल्स टू 540 डिवाइड बाय 9 आणि देअरफॉर x इज इक्वल्स टू 954 होता तो 0. x ची व्हॅल्यू आलेली आहे 60. म्हणजेच टोटल विद्यार्थी स्टार्टिंगला किती होते? 60 विद्यार्थी होते. समजलंय सर्वांना? यस असं टाईप करायचं आहे. चला फास्ट. इथे छोटासा सेंटेन्स येणार आहे. नंबर ऑफ स्टुडंट्स, देअरफॉर नंबर ऑफ स्टुडंट्स आर 60. टोटल 60 विद्यार्थी आहे. ठीक आहे. आणि ते पण क्लिअर झालेलं आहे. पहिल्या कंडिशन मध्ये y ची किंमत 9 आहे, म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला 9 केळी आपण दिलेले होते. नीट बघा का, प्रत्येक विद्यार्थ्याला आपण किती केळी दिल्या होत्या? 9 दिल्या होत्या. 60 विद्यार्थी होते, तर 9 × 54 540 केळी आपण वाटलेले आहे. म्हणजे आपला आन्सर पण करेक्ट आहे. पहिली कंडिशन पण बरोबर आहे. आपण दुसरी कंडिशन चेक करूया. आता 30 विद्यार्थी वाढले. 30 विद्यार्थी वाढले बरं का. आधी किती विद्यार्थी होते? 60 विद्यार्थी होते. 60 विद्यार्थ्यांमध्ये 30 विद्यार्थी वाढले, म्हणजे 90 विद्यार्थी झाले. 90 विद्यार्थी आहे आणि केळी तर 540 आहे. मग सांगा बरं प्रत्येकाला किती येतील? 540 केळी आणि 90 विद्यार्थी आहे. सांगा प्रत्येकाला किती येतील? चला फास्ट. प्रत्येकाला किती केळी येतील? 6 केळी येतील. मग बघा बरं, अगोदर तर आपण 9 केळी वाटल्या तर प्रत्येकाला, आता प्रत्येकाला 6 केळी गेल्या, म्हणजे किती केळी कमी पडल्या? प्रत्येकाला 3 केळी कमी पडल्या. बघा तेच दिलेलं होतं, म्हणजे आपलं आन्सर करेक्ट आहे. अशा प्रकारे आन्सर करेक्ट आहे की नाही ओळखलं जातं. ठीक आहे, क्लिअर आहे सर्वांना? येस ऑर नो? फास्ट. ओके, इथे थोडं रफ झालेलं आहे. ओके, इथे काय होता? 30 आणि इथे y -3. इथे x आणि इथे होता 3x प्लस 30y आणि -90. ओके, चला जायचंय पुढे. y असं टाईप करा फास्ट. चला y असं टाईप करायचंय, जायचंय पुढे. ओके, चला जुलै 23 साठी आलेला क्वेश्चन आहे. क्वेश्चन काय आहे? द सम ऑफ टू रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज 5 अँड देअर क्यूब्स, सम ऑफ देअर क्यूब्स इज 35. दोन कंडिशन आहे. रूट्सची सम 5 आहे आणि रूट्सचा क्यूब केला की त्यांची सम 35 आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स, थेअरीमध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स आपण काय घेतो? आपला हाफ चॅप्टर नंतरची थेअरी वापरायची. चला पटकन कोण सांगतंय? क्वाड्रॅटिक इक्वेशनचे 2 रूट्स आपण काय घेतो? चला पटकन. अल्फा अँड बीटा, निकमने सांगितलंय, आयरनी पण सांगितलंय. व्हेरी गुड. मग 2 अल्फा अँड बीटा आपण रूट्स कन्सिडर करूया. चला लक्ष द्या. बघा, लेट अल्फा अँड बीटा बी दी रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि क्वेश्चन काय रे? फाइंड द इक्वेशन. तुम्हाला इक्वेशन विचारली म्हणजे आपल्याला फक्त इक्वेशन बनवायची. ओके, आणि व्हेरिएबल दिलाय कोणता? नाही. कोणता व्हेरिएबल वापरायचा आहे ते पण दिलेलं नाही. आपण कोणताही व्हेरिएबल घेऊ, x घेऊ, y घेऊ, काही घेऊ. चला, अल्फा अँड बीटा आपण काय घेतलेले? रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग अल्फा बीटा दिले तर फर्स्ट कंडिशन बाय फर्स्ट कंडिशन काय आहे? सम ऑफ टू रूट्स. सम ऑफ टू रूट्स म्हणजे काय रे? तर अल्फा प्लस बीटा इज इक्वल्स टू 5. याला इक्वेशन नंबर फर्स्ट देऊया. ओके, म्हणजे दोघांची सम आपल्याला 5 दिलेली आहे. आणि बाय सेकंड कंडिशन काय आहे रे? सम म्हणजे ऍडिशन. कोणाची? देअर क्यूब्स, दोघांच्या क्यूब्सची ऍडिशन. म्हणजेच अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल्स टू 35. याला इक्वेशन नंबर सेकंड. आता बघा,
आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन अल्फा आणि बीटा याचा वापर करून लिहिता येते. सांगा बरं. इक्वेशन असते अल्फा बीटाचा वापर करून आपण घेतलेली थिअरीमध्ये. कोण सांगतंय पटकन? चला फास्ट. निकमने टाईप केलं पण आहे. एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल्स टू 0. निकमने सांगायचा प्रयत्न केलेला आहे. मी तर राईट करून ठेवतो फक्त, आपल्याला त्याची गरज पडणार आहे. बघा, बाकीच्यांनी पण टाईप केलं तरी चालेल. मी इथे राईट करतो वरती. बघा, एक्स व्हेरिएबल वापरू तर एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा मल्टिप्लाय एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल्स टू 0. मग आपल्याला ह्या फॉर्मॅटमध्ये आणायचं आहे. तर या फॉर्मॅटमध्ये आणण्यासाठी आपल्याला दोन गोष्टींची गरज पडणार आहे, अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा. मग आपण जर बघितलं आपल्याकडे अल्फा प्लस बीटा आहे 5 आहे, पण अल्फा मल्टिप्लाय बीटा नाही. मग आपल्याला त्याची किंमत काढायची आहे या गोष्टींचा वापर करून. ओके, ठीक आहे. चला लक्ष द्यायचं आहे प्रॉपर. चॅट बंद करा. आता याच्यापासून आता हे दिलेलं आहे अल्फा प्लस बीटा, मग अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबचा तर आपण वापर करावा लागेल. मग अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब म्हणजे ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब. सांगा एक्सपान्शन. ए प्लस बी ब्रॅकेट क्यूबचा एक्सपान्शन सांगा फास्ट. चला, ए प्लस बी, इथे मी अल्फा बीटा घेतो. वी नो दॅट अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब. चला पटकन कोण सांगताय? ए क्यूब प्लस 2 ए बी प्लस बी क्यूब. नाही आहेर ते ए स्क्वेअरचा आहे रे. आहेर पुनम ते ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा आहे तो, क्यूब नाही. शिवराजने सांगितलं ए क्यूब प्लस 3 ए स्क्वेअर बी प्लस 3 ए बी स्क्वेअर प्लस बी क्यूब. व्हेरी गुड, एकदम करेक्ट आहे. मग ए च्या ठिकाणी अल्फा आणि बी च्या ठिकाणी बीटा. काय घेणार? अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब प्लस 3 अल्फा स्क्वेअर बीटा प्लस 3 अल्फा बीटा स्क्वेअर. लक्ष द्यायचंय, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब ऍज इट इज. आणि तुम्ही जर इथे बघितलं दोन टर्म्स आहे, या दोन टर्म्स मधनं कॉमन काय येणार? चला पटकन कोण सांगताय? या अशा पद्धतीचे एक्झाम्पल आपण एक्सरसाइज मध्ये सॉल्व्ह केलेले. अल्फा प्लस बीटा क्यूबची व्हॅल्यू दिली होती बघा, एक्सरसाइज मध्ये आहे प्रॅक्टिस सेट, तिथे आपण वापरले. चला या दोघांमध्ये कॉमन कोण आहे? पटकन कोण सांगताय? फक्त 3 कॉमन दिसतोय का रे? चला फक्त 3 दिसतोय कॉमन. नीट प्रॉपर टाकायचंय. 3 सोबत अजून कोण आहे? एकाच सेंटेन्स मध्ये टाका. 3 अल्फा बीटा. व्हेरी गुड चौधरी. 3 अल्फा बीटा कॉमन दिसतोय. बघा 3 आहे, अल्फा आहे, बीटा आहे. 3 आहे, अल्फा आहे, बीटा आहे. तर बघा मी कॉमन घेतोय प्लस 3 अल्फा बीटा मी बाहेर घेतला. मग मला सांगा 3 अल्फा बीटा जर बाहेर घेतला ब्रॅकेट मध्ये काय उरेल? चला पटकन फास्ट, एकदम फास्ट मध्ये सांगायचं आहे. लक्ष द्या, अल्फा प्लस बीटा उरेल. ओके व्हेरी गुड. 3 अल्फा बीटा जर बाहेर घेतला उरेल कोण? अल्फा प्लस बीटा. बघा आपला टर्म आलेला आहे. इकडे कोण आहे? अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब. आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची ती व्हॅल्यू आपण काढणार आहोत. तर बघा इथे आपल्याकडे ज्या ज्या व्हॅल्यू आहे त्या त्या व्हॅल्यू आपण पुट करून देणार. आपल्याकडे व्हॅल्यू आहे अल्फा प्लस बीटा. जिथे जिथे अल्फा प्लस बीटा आहे तिथे तिथे व्हॅल्यू टाकणार, आणि जिथे अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब आहे तिथे सुद्धा व्हॅल्यू टाकणार. चला अल्फा प्लस बीटा किती आहे? 5. तर 5 ब्रॅकेट क्यूब इज इक्वल्स टू अल्फा प्लस बीटा क्यूबची व्हॅल्यू सुद्धा आहे 35. ओके, प्लस 3 अल्फा इंटू बीटा, आणि अल्फा प्लस बीटा पुन्हा एकदा आपल्याकडे आहे 5. इथे लिहिणार फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड. इथपर्यंत समजलं असेल तर वाय असं टाईप करा. चला फास्ट, पटकन पटकन. इथपर्यंत समजलंय? आपण अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू टाकली आणि अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबची पण व्हॅल्यू टाकलेली आहे. ओके, 5 क्यूब किती? चला पटकन एकदम फास्ट मध्ये. 5 चा क्यूब किती? फास्ट. 5 चा क्यूब किती? 165. कुठं आणला? 125. 5 चा क्यूब आहे 125. 125 इज इक्वल टू 35 प्लस 3. इथे मल्टिप्लिकेशन झालेली बघा. 3 मल्टिप्लाय 5. 3 अल्फा बीटा आहे. 3 मल्टिप्लाय 5 15 मध्ये उरलेला आहे अल्फा इंटू बीटा. ओके, चला 35 इकडे शिफ्ट करा. 125 मायनस 35 इज इक्वल्स टू 15 अल्फा इंटू बीटा. चला 125 मधून 35 गेले, किती उरणार? पटकन एकदम फास्ट मध्ये. 125 मधून 35 गेले. प्रॉपर नीट सांगा. 125 मधून 35 गेले रे. अरे घाई कशाला करताय? 125 मधून 35 90. ओके, 95. काही नाही 95 सांगितलं. कशी काय 95 त्यांनाच माहिती. चला पटकन दोघांची सबट्रॅक्शन येणार 90 इज इक्वल टू 15 मल्टिप्लाय अल्फा इंटू बीटा. नीट जर बघितलं तर अल्फा इंटू बीटा इज इक्वल्स टू 90 डिवाइड बाय 15, आणि अल्फा इंटू बीटा किती आलेली पटकन सांगायचं? 90 डिवाइड बाय 15 किती येणार? फास्ट लक्ष द्यायचं आहे. किती आलेले आहे? 15/7 होतात. तर अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू आलेली आहे 6. बघा आपला आन्सर झालेला आहे 90% आन्सर झालेला आहे.
म्हणजे अल्फा प्लस बीटाची पण व्हॅल्यू आहे, अल्फा इंटू बीटाची पण व्हॅल्यू आहे. आन्सर झालेला आहे. देअरफॉर दी रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन आर. आपण एक्स व्हेरिएबल घेऊया. आपल्याकडे आहे एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. फक्त व्हॅल्यू टाका. आन्सर झाले एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 5 मल्टिप्लाय एक्स प्लस अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 6 आणि इज इक्वल टू 0. दिस इज द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. आन्सर झालेला आहे. समजलंय सर्वांना? समजलंय? वाय असं टाईप करा. क्वेश्चन खूप सिंपल आहे. फक्त प्रॉपर समजला पाहिजे की कसा सॉल्व्ह करता येणार आणि सिंपल वे मध्ये कसा सॉल्व्ह करता येणार. आता बरेच मित्रांकडे भरपूर सोल्युशन्स आहे, प्रत्येकाची मेथड वेगळी आहे. पण बघा, ही जर तुम्हाला सोपी वाटत असेल तर ही कंटिन्यू करा तुमच्यासाठी. चला, समजले? चला पुढचा क्वेश्चन घ्यायचा. ओके, 2022. ठीक आहे. चला 2022 साठी क्वेश्चन आलेला आहे. अ ट्रेन ट्रॅव्हल्स 240 किलोमीटर. एक रेल्वे आहे, ती 240 किलोमीटर जाणार आहे विथ युनिफॉर्म स्पीड. एक स्पीड मध्ये ती जाणार आहे. ओके, त्यानंतर काही चेंजेस करू त्यामध्ये किंवा प्रश्नामध्ये केलेले. इफ द स्पीड ऑफ द ट्रेन इन्क्रीज. ट्रेनचा स्पीड इन्क्रीज केलेला आहे. कितीने केलेला आहे? 12 किलोमीटर पर आवर. 12 ने स्पीड वाढवला आहे. 12 ने स्पीड वाढवला आहे. जो स्पीड होता त्यामध्ये 12 ने इन्क्रीज केलेला आहे. 12 ने इन्क्रीज केला. इट टेक्स 1 आवर लेस टू कव्हर द सेम डिस्टन्स. जे डिस्टन्स 240 किलोमीटर जे डिस्टन्स आहे ते कव्हर करण्यामध्ये जितका वेळ लागत होता त्यापेक्षा 1 तास वेळ कमी लागतोय जर ट्रेनचं स्पीड 12 किलोमीटर पर आवर ने वाढवलं तर. म्हणजे आधीचं स्पीड किती माहित नाही, त्यामध्ये 12 ने जर ऍड केलं स्पीड म्हणजे ट्रेन जोरात पळणार तर ती डिस्टन्स 240 लवकर कव्हर करणार. आणि किती लवकर करते कव्हर? 1 तास अगोदर कव्हर करते. देन फाइंड द इनिशियल स्पीड. इनिशियल स्पीड विचारलाय. ठीक आहे, चला पटकन. कशाला एक्स मानून घेणार कोण सांगतंय? फास्ट स्पीड ऑफ ट्रेन बी एक्स. अजून एकाच विद्यार्थीला येतं का फक्त? बाकीचे स्पीड ऑफ ट्रेन बी एक्स. इनिशियल स्पीडला एक्स मानणार, ट्रेन ऑफ स्पीडला एक्स मानणार. ओके, अजून फक्त 5 विद्यार्थी. बाकीचे कुठे गेले? गेले 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 पळाले. ओके, तोरमिसे नीलम आहे म्हणजे पुन्हा. ओके, ठीक आहे, एकदम करेक्ट आन्सर आहे. बघा, लक्ष द्यायचं आहे. लेट जे विचारलंय ते लेट इनिशियल स्पीड ऑफ दी ट्रेन बी एक्स. स्पीड आहे किलोमीटर पर आवर. ठीक आहे. आता बघा, समजा आपण ट्रेनचं स्पीड एक्स किलोमीटर पर आवर घेतलं. ठीक आहे, आपल्याला सर्व गोष्टी टाइम मध्ये दिलेल्या आहे. मला एक छोटासा फॉर्म्युला सांगायचा. तुम्ही सायन्स शिकतात, फिजिक्स शिकतात, काही फॉर्म्युला असेल, स्पीड, टाइम, डिस्टन्स काहीतरी असेल. सांगा पटकन, कोण सांगतंय? चला, कोण सांगतंय बघू. टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. ओके, व्हेरी गुड व्हेरी गुड. पण आपल्याकडे स्पीडचा फॉर्म्युला आहे. स्पीडचा फॉर्म्युला काय असेल? जो डायरेक्ट टाइमचं सांगून दिलेलं आहे. ओके, काही अडचण नाही, डायरेक्ट टाइम चालेल. पण ऍक्च्युली आपल्याकडे स्पीडचा फॉर्म्युला आहे. तर स्पीडचा फॉर्म्युला अगोदर राईट करूया. बघा, वी नो दॅट आपल्याकडे कशाचा फॉर्म्युला आहे? स्पीडचा. स्पीड इज इक्वल्स टू काय फॉर्म्युला आहे? डिस्टन्स अपॉन टाइम. आपल्याला सगळं कॅल्क्युलेशन टाइम मध्ये करायचंय. मग टाइम मध्ये जर कन्वर्जन केलं तर काय फॉर्म्युला येणार? तर जो मी सांगितला होता, टाइम इज इक्वल्स टू टाइम इकडे ना, स्पीड इकडे जाणार. म्हणजे टाइम इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन स्पीड. ओके, याला असा बॉक्स केला तरी चालेल, नाही केला तरी चालेल. आता लक्ष द्यायचंय. चला, 2-3 विद्यार्थ्यांनी सांगितलंय, बाकीचे बघताय फक्त. ठीक आहे, तर बघा, आता टाइम आहे, डिस्टन्स अपॉन स्पीड आहे. ठीक आहे, आता 240 किलोमीटर एका सिंगल स्पीड मध्ये डिस्टन्स कव्हर होतंय. ठीक आहे, आणि इफ द स्पीड ऑफ द ट्रेन इन्क्रीज केलं, इनिशियल स्पीड किती आपल्याकडे? एक्स आहे. ठीक आहे, आणि बघा इनिशियल स्पीड किती आहे? एक्स आहे. आता आपल्याला स्पीड वाढवायचंय. किती वाढवायचंय? 12 किलोमीटर पर आवर. मग सांगा बरं किती होणार स्पीड? पटकन कोण सांगतंय बघू. चला पटकन, फास्ट, एकदम फास्ट मध्ये. बस 3-4 विद्यार्थी, बाकीचे कुठे गेले? खूप सिंपल विचारलंय रे बाबड्यांनो मी. चला पटकन 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 पटकन. इनिशियल स्पीड एक्स आहे आणि मला 12 ने वाढवायचं आहे. म्हणजे किती होणार आहे? चला पटकन पटकन पटकन. आता 20-25 विद्यार्थ्यांनी सांगितलंय. बघा बाकीचे विद्यार्थी, अरे 50 विद्यार्थी, 50 विद्यार्थी, 50. आणि बाकीचे फक्त झोपलेले, काही आडवे पडलेले दिसतंय मला. कोण कोण आडवं पडलेलं आहे? ओके, कोण झोपून बघतंय?
ओके, चला x प्लस 12 होणार आहे. ओके, आता काय करूया बघा, मग हा फॉर्म्युला कशाला रे? काय करूया, टाइम मध्ये आपण कन्व्हर्जन करूया. कशामध्ये कन्व्हर्जन करूया? टाइमामध्ये. नीट बघा, प्रॉपर जसं आपलं बघा काल नळाचं होतं बघा, टाकीचं नळाचं, 2 नळ होती, एक छोटा नळ एक मोठा नळ. इथं तेच आहे, फक्त नॉर्मल कन्सेप्ट बदलली. इथंही 2 स्पीड आहे, एक छोटं स्पीड म्हणजे कमी स्पीड आणि एक जास्त स्पीड. ठीक आहे, मग पहिलं स्पीड आपलं किती आहे? 1 किलोमीटर पर आवर. मग पहिल्या स्पीडमध्ये गाडी किती किलोमीटर जाते? चला पटकन कोण सांगतं? स्पीड आहे 1 किलोमीटर पर आवर, मग गाडी किती किलोमीटर जाणार आहे? प्रश्नामध्ये दिलेलं आहे. चला कोण सांगतं? सिंपल एक छोटासा नंबर सांगा. 240 किलोमीटर जाते. ठीक आहे, 240. ओके, सांगितलंय सर्वांनी. 240 किलोमीटर जाते. नीट बघा, 240 किलोमीटर डिस्टन्स कव्हर होणार आहे. किती स्पीडमध्ये? एक्स. मग टाइम किती लागेल रे? टाइम इज इक्वल टू फॉर्म्युला आहे. सांगा पटकन टाइम किती जाईल. चला पटकन कोण सांगतंय टाइम किती लागेल? 240 डिवाइड बाय एक्स. जोंधळेने सांगितलंय. व्हेरी गुड. तर बघा, इथे छोटंसं वाक्य येईल. वाक्य काय येईल बघा, इन एक्स किलोमीटर पर आवर स्पीड टू टेक अ टाइम, किंवा टाइम नाही, अजून थोडं शॉर्टकट बनवूया, डायरेक्ट असं घेतलं तरी चालेल. बघा, एक्स किलोमीटर पर आवर जर स्पीड असेल तर 240 किलोमीटर आपली ट्रेन जाते. एक्स स्पीडमध्ये किती किलोमीटर ट्रेन जाते? 240. आपल्याला टाइम आणायचा आहे. ठीक आहे, टाइम फॉर 1 आवर साठी किती लागेल? 240 डिवाइड बाय एक्स आवर. ठीक आहे, 1 तासासाठी आपण काढूया, जसं काल आपण 1 तासासाठीच काढलं होतं. ठीक आहे, 1 आवर. सेम कंडिशन बघा, आता स्पीड आपण इन्क्रीज केलं 12 किलोमीटर पर आवर. मग 12 किलोमीटर पर जर स्पीड आपण वाढवतोय, आपलं पहिलं स्पीड तर x होतं, आता होणार आहे x प्लस 12. ठीक आहे, काय होणार आहे? x प्लस 12. तर बघा, इथे राईट करणार, इफ स्पीड increase by 12 किलोमीटर पर आवर, therefore न्यू स्पीड ऑफ ट्रेन. सांगितलंय मला तुम्ही आन्सर. जुना होतं एक्स, त्यात ऍड केले 12, तर एक्स प्लस 12 किलोमीटर पर आवर. मग मला सांगा, आता स्पीड आहे एक्स प्लस 12 किलोमीटर पर आवर. मग एक्स प्लस 12 किलोमीटर पर आवर स्पीड आहे. डिस्टन्स किती रे ट्रेनसाठी? पटकन सांगायचं. मी फक्त विचारलं डिस्टन्स किती, तितकं सांगा. चला पटकन. स्पीड आहे एक्स प्लस 12, मग याच्यासाठी स्पीड किती? चला पटकन एकदम फास्टमध्ये. 240च आहे. ओके, मग पुन्हा एकदा बघा, एक्स प्लस 12 किलोमीटर पर आवर साठी पुन्हा 240 किलोमीटरच डिस्टन्स आहे. मग 1 फॉर 1 आवर टाइम जर काढला तो किती होणार आहे? 240 डिवाइड बाय स्पीड किती आहे? एक्स प्लस 12, आणि काय आहे? आवर. हा टाइम झालेला आहे. चला बघा, दोन्ही कंडिशनसाठी आपण 1 तासासाठी आपण ह्या गोष्टी काढलेल्या आहेत. इथपर्यंत समजलं आहे? चला पटकन वाय असं टाईप करा. बघा, 240 भागिले एक्स आलेला आहे. पहिल्या स्पीडसाठी टाइम लागतो, तो टाइम काढलेला आहे. दुसऱ्या वेळेस टाइम लागलेला आहे 240 भागिले एक्स प्लस 12. इथपर्यंत समजलंय? वाय असं टाईप करा. आणि छोटीशी कंडिशन दिलेली, जेव्हा स्पीड वाढलं, नीट बघा, जेव्हा स्पीड वाढलेला आहे तेव्हा पहिल्या वेळेपेक्षा दुसऱ्यांदा जो वेळ लागला तो 1 तासाने कमी झाला. ओके, मग मला सांगा दोघांचं रिलेशन कसं लिहिणार? नीट बघा, याला जो वेळ लागतोय त्यापेक्षा सेकंडसाठी 1 तास कमी वेळ लागतोय. चला पटकन, म्हणजे याला जर 10 तास लागताय तर याला 9 तास लागताय. दोघांपासून काय रिलेशन बनू शकतं? कोण सांगतं बघू? चला पटकन. 240 भागिले एक्स, ओके, मायनस 240 भागिले एक्स प्लस 12 इज इक्वल्स टू 1. ओके, फक्त जोंधळेने सांगितलंय, ते करेक्ट आहे की नाही बघूच आपण. अजून कोण सांगताय? चला पटकन, कोण सांगण्याचा प्रयत्न करताय? कोणीच नाही. बस एकच, 50 विद्यार्थ्यांमधून एकच विद्यार्थिनी. काहींना प्रश्नाचा अर्थच कळत नाही. मी परत एकदा सांगतो, जर पहिल्या वेळेला 10 तास लागताय, ते सांगतात दुसऱ्या वेळेला स्पीड वाढलेलं आहे त्याच्यापेक्षा 1 तास कमी लागेल, म्हणजे 9 तास लागतील. म्हणजे दोघांमधला डिफरन्स किती आहे? 1. मग सिंपल आहे ना, दोघांचा डिफरन्स घ्या. जोंधळेने तेच सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी परत सांगतो बघा, पहिल्या वेळेस जर 10 तास लागताय, ते सांगताय स्पीड वाढवला 12ने, आणि दुसऱ्या वेळेस 1 तास कमी लागतोय, म्हणजे 10 तास लागतो, दुसऱ्या वेळेस किती लागणार आहे? 9 तास. म्हणजे दोघांमधला डिफरन्स किती आहे? दोघांमधला डिफरन्स 10 मायनस 9 किती आहे? 1 आहे. बस हेच गणित, हे राईट करा. पहिल्या वेळेस किती वेळ लागतोय? 240 भागिले एक्स, बघा तुमच्या समोर आहे, बाय
गिव्हन कंडिशन तुमच्या समोर आहे 10-9. मग तिकडे या. पहिल्या वेळेस किती लागतो आहे आपल्याला? 240/x इतका वेळ लागतोय तासामध्ये. मायनस दुसऱ्या वेळेस, मग कोण आहे दुसऱ्या वेळेस रे? मायनस दुसऱ्या वेळेस आहे 240/x + 12 आणि दोघांमधला डिफरन्स कितीचा आहे? 1चा. हे आन्सर आहे. इथपर्यंत आपण आलेलो आहे. समजलं असेल तर y असं टाईप करा. चला पटकन फास्ट. समजलं असेल तर y असं टाईप करा. खूप हळूवार घेतोय आपण. चला पटकन एक एक कन्सेप्ट क्लिअर करतोय. फक्त लिहून देत नाहीये. व्यवस्थित लक्ष द्या. जे विचारतोय ते आन्सर देत चला. ओके, ठीक आहे. समजतंय सर्वांना? ओके. आता सिंपल सॉल्व्ह करायचंय. इथपर्यंतच येणं महत्वाचं आहे. पुढचं खूप चिल्लर काम उरलेलं आहे. तुम्ही जर बघितलं लगेच क्रॉस नका करू. 240 कॉमन घ्या. 240 काय घ्या? कॉमन घ्या. इथे जागा उरलेली आहे, त्याचा पुरेपूर वापर करूया. ओके. देअरफॉर 240 बाहेर आलेला आहे, मध्ये उरलेला आहे 1/x - 1/x + 12. ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल्स टू 1. आता इथे क्रॉस करूया आपण. देअरफॉर हा 240 आपण तिकडे घेऊया किंवा इथंच ठेवूया, थोड्या वेळ बघू काय होतं. आणि इथे क्रॉस मारूया आपण. चला सुरू. इथे 1 ने जर मल्टिप्लाय केलं तर x + 12 होणार. मायनस इकडे जर गेला तर x होणार. x × 1 x होतो. आणि खाली मल्टिप्लिकेशन करणार x आणि x + 12. ओके, काय करूया? ठीक आहे, चला हा 240 जो आहे तो आपण तिकडे लगेच घेऊया. बघू काय होतं ते. चला, तो इकडे गेल्यानंतर 1/240 होणार. ठीक आहे, इथं ब्रॅकेट सर्व काढून टाकू. x + 12 - x आणि इथे सुद्धा हे सॉल्व्ह करूया. चला, x × x तो होतो x² प्लस x × 12 तो काय होणार? 12x आणि इज इक्वल्स टू 1240. तो आपण इकडे नसता आणला तरी चालला असतं बरं का रे. त्याच्या आपल्या प्रतीकडे जावं लागेल. ठीक आहे, चला आता घेतलाय. x कॅन्सल होणार. इकडे उरलेला आहे 12. अपॉनला उरलेला आहे x² + 12x इज इक्वल्स टू 124. उगाच कॅल्क्युलेशन वाढवण्यापेक्षा 240 इकडेच ठेवूया. असे तो इकडे मल्टिप्लाय होणार होता 240. नंतर इथे सुद्धा 240. ओके, इथे आहे 111. इथे तो झालेला आहे 240 मल्टिप्लाय. ओके, आता x² + 12x डिवाइडला इकडे जाणार मल्टिप्लायला आणि 12 × 240 म्हणजे 12 × 24 किती येणार? पटकन सांगायचंय. 12 × 24 दिसत नाहीये. ओके, दिसत नाहीये. जस्ट मिनिट. कुणाला दिसत नाहीये? कुणाला दिसते? y असं टाईप करा. कुणाला दिसते y टाईप करा. ज्याला दिसते त्यानं y टाईप करा. फास्ट. दिसते y टाईप करा. पटकन y टाईप करा. ज्यांना दिसते y टाईप करा. मला पुढे जायला पटकन वेळ होतोय. ओके, झूम झाली स्क्रीन? नाही रे. बरोबर आहे. मोबाईल आडवा करा. स्क्रीन बरोबर आहे, कारण मी पण मोबाईल मध्ये बघतोय. ओके, त्यासाठीच मी मोबाईल ठेवलेला आहे माझ्या हातामध्ये. स्क्रीन दिसते मोबाईल मध्ये, काही अडचण नाही. तुमचा मोबाईल लँडस्केप करा, आडवा करा. ओके, ठीक आहे. चला आपल्या वेळ नाही. चला, 240 × 12 पटकन म्हणजे 24 × 12 आणि त्याला 0 लावा पटकन फास्ट. तोपर्यंत मी इकडे इज इक्वल्स टू 1 × x² + 12x. चला पटकन. 12 × 24 किती आलेले? 2880. ओके, 2880 आणि x² + 12x मी तिकडे घेतला 1 ला मल्टिप्लाय. आता परत 2880 आपण तिकडे शिफ्ट करूया, तो मायनस होणार. ओके, म्हणजेच इक्वेशन तयार झाली आपल्याला x² + 12x आणि ही टर्म तिकडे शिफ्ट करू म्हणजे तो -2880 इज इक्वल टू 0. ओके, क्वाड्रेटिक इक्वेशन. चला, मल्टिप्लिकेशन कोणाची करणार? पटकन. इथे मल्टिप्लिकेशन कोणाची होणार? पटकन. फॅक्टरायझेशन मेथड साठी पटकन कोण सांगताय? कोणाची मल्टिप्लिकेशन होणार? फास्ट. चला फास्ट. 1 आणि 2880 ची. ओके, 1882 त्याचं आन्सर तर तेच येणार आहे. ओके, 1 × -2880 काय? मायनस. ओके, आणि त्यांची मल्टिप्लिकेशन होणार -2880 म्हणजे एक कोणीतरी मायनस असणार. चला, कोणत्या दोन व्हॅल्यू आहे ज्यांची मल्टिप्लिकेशन 2880 होते आणि त्या दोघांमधला फरक 12 आहे? काय करायचं? 50 चा गुणाकार किती होतो? 5 × 5 = 25 म्हणजे 250 पर्यंत जातो. म्हणजे ती संख्या 50च्याच जवळपास आहे. 6 × 6 = 36 होतो. म्हणजे 2500 आणि 3600 मध्ये म्हणजे 60च्या आत आहे ती संख्या. ओके, एक संख्या किंवा अजून काही होऊ शकतं. बघा, चला कोण शोधतंय? पण डिफरन्स तर 12 पाहिजे रे. डिफरन्स 12 पाहिजे. शेवटी 0 येतोय. कोणत्या दोन संख्या त्यांच्यामध्ये 12चा फरक आहे आणि गुणाकार शेवटी 0 येतो. चला पटकन. 50 आणि 45 मध्ये 5चाच फरक आहे रे बाबड्यांनो.
चला पटकन. 48 आणि 60 12चा फरक आहे. 48 आणि 60 जर घेतलं, चेक करा 48 आणि 60 पटकन. 60 हे 48, 4 6 चोक 24 आणि 4 28 बरोबर. 48 गुणिले 6 288 ना शून्य बरोबर. व्हेरी गुड. ओके. पण इथे कशाला मायनस साइन देणार? चला पटकन पटकन पटकन. मायनस साइन कशाला देणार? मायनस साइन कशाला देणार? फास्ट 60 मायनस. ओके. 60 ला मायनस कसं काय रे? 60 ला जर मायनस दिलं तर डिफरन्स मायनस होणार आहे. +12 इथे 68 मायनस 48. छोट्या संख्येला मायनस साइन द्या कारण की +12 इथे. चला जायचंय पुढे. करेक्ट इथपर्यंत y असं टाइप करा. केलंय कॅल्क्युलेशन? तुमच्या समोर मी पण केलंय. ओके. चला टाका. देअरफॉर इथे काय येणार? ax² प्लस 60x मायनस 48x मायनस 2880 इज इक्वल टू 0. चला ग्रुप बनवा फास्ट. ग्रुप बनवा ग्रुप. चला फर्स्ट याच्यामधून कोण कॉमन येणार? पटकन कोण कॉमन येत आहे? x मध्ये कोण उरलं? x प्लस 60. इथे सुद्धा x प्लस 60. मग बाहेर कोण रे? सेकंड ग्रुप मधनं. चला पटकन. -48 बरोबर आहे. बघा इथे x उरलेला आहे. इथं -40x आहे म्हणजे बाहेर आलेला आहे -48. Therefore x plus 60 second bracket x minus 48 is equals to 0. Therefore separate करूया. x plus 60 is equals to 0 और x minus 48 is equals to 0. Then plus तिकडे शिफ्ट झाल्यावर तो होला -60 और x is equals to -48 गेल्यावर +48. चला दोन व्हॅल्यू आलेले आहेत. कोण कॅन्सल होणार? चला फास्ट. कॅन्सल कोण होणार? -60 कॅन्सल होणार कारण स्पीड कॅनॉट बी निगेटिव्ह. Therefore इथं सेंटेन्स येणार छोटसा. स्पीड कॅनॉट निगेटिव्ह. स्पीड कॅनॉट निगेटिव्ह. Therefore x is equals to -60 is not acceptable. ओके acceptable नाहीये. Therefore x is equals to 48 is correct. काय करायचं? स्क्रीन झूम करायची. जेव्हा मी राईट करतोय, जे राईट करतोय तिथे तुम्ही झूम करू शकता. तुम्हाला ऑप्शन आहे. x ची व्हॅल्यू 48 आलेली आहे म्हणजेच इनिशियल स्पीड 48 किलोमीटर पर आवर आहे. चला समजलंय? समजलंय सर्वांना? रोशन वाघ का बरं 48? बबड्या x च्या व्हॅल्यू 2 आलेले आहे. एक -16 एक +48 आणि मायनस जी व्हॅल्यू आहे -60. x आपण घेतलेला आहे इनिशियल स्पीड म्हणजे स्पीड आणि स्पीड हे निगेटिव्ह नसतं. ओके. कोणाचीच गाडी -10 -50 किलोमीटर पर आवर पळत नाही. ओके. चला ओके ठीक आहे. इथं तुम्ही घेऊ शकता. देअरफॉर स्पीड ऑफ ट्रेन इज 48 किलोमीटर पर आवर. क्लिअर आहे? चला जायचं पुढे. आज आपण चॅप्टर एंड करणार बरं का रे. काही होऊ द्या चॅप्टर एंड होईल आज. ठीक आहे. चला 8 झालेला आहे. अशा प्रकारे पुढचा क्वेश्चन आहे 21 साठी. काय क्वेश्चन आहे रे? बघा. आउट ऑफ द टोटल स्टुडंट्स ऑफ क्लास 10th 10वीच्या विद्यार्थ्यांची संख्या आहे. विद्यार्थ्यांची संख्या आहे 10वीच्या. त्यापैकी 7/2 टाइम्स द स्क्वेअर रूट. काय? 7/2 टाइम्स द स्क्वेअर रूट ऑफ टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स. जे काही विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांपैकी 7/2 टाइम्स स्क्वेअर रूट. त्या विद्यार्थ्यांचा स्क्वेअर रूट त्याला 7/2 टाइम्स प्लेइंग ऑन ग्राउंड. इतकी विद्यार्थी ग्राउंडवर खेळत आहेत. ठीक आहे. अँड रिमेनिंग 2 स्टुडंट्स त्यातले 2 स्टुडंट्स उरलेले आहेत. 2 स्टुडंट्स आर स्टडीइंग इन द क्लासरूम. कितीही विद्यार्थी असतील त्यांच्यापैकी 2 विद्यार्थी उरलेले आहे आणि ते क्लासरूम मध्ये स्टडी करतायत. फाइंड द टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स इन क्लास 10th. प्रश्न काही असू द्या. अर्धा मार्क जर मिळवायचा असेल x कशाला मानून घेणार? पटकन सांगा. चला कोण सांगतंय बघू. x कशाला मानून घेणार? चला फास्ट. कोण सांगतंय? टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स इन क्लास 10th बी x. ओके. चला 4-5 विद्यार्थ्यांनी सांगितलंय. बाकीचे विद्यार्थी टाईप करतात. चला लेट x बी दी नंबर ऑफ स्टुडंट्स. नंबर ऑफ स्टुडंट्स इन क्लास 10th. ओके. 10वीच्या क्लासमध्ये x इतके स्टुडंट्स आहे. तर मग त्या विद्यार्थ्यांपैकी 7/2 टाइम्स स्क्वेअर रूट ऑफ टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स ग्राउंडवर खेळतायत. मग चला काय रिलेशन तयार होईल? किती विद्यार्थी ग्राउंडवर खेळतायत? चला पटकन मी राईट करतो. देअरफॉर नंबर ऑफ स्टुडंट्स प्लेइंग ऑन ग्राउंड किती विद्यार्थी इज इक्वल्स टू. चला पटकन कोण सांगताय? 7/2
रूट एक्स, अजून वाघने सांगितलंय 7/1 रूट एक्स, नंतर शिंदेने सांगितलंय x-7 रूट 2, थोरमिसेने सांगितलंय 7/2. अरे पण 7/2 काय आहे बाबड्या? चला पटकन अजून कोण सांगताय? सिंपल रे, शब्दाचा अर्थ घ्या, एकदम सिंपल. शब्दाचा अर्थ काय? 7/2 टाइम्स, टाइम्स म्हणजे काय रे? मल्टिप्लाय. कोणाला मल्टिप्लाय? स्क्वेअर रूट ऑफ टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स. शब्दाचा अर्थ घ्या. चला पटकन पटकन, कोण सांगताय अजून? कांना टाईप करता येत नाहीये. ठीक आहे, मीच घेऊन टाकतो. कोणीतरी सांगितलं होतं रे, कोणीतरी करेक्ट सांगितलं होतं, मी बघितलं होतं. कुठं गेलं? जोंधळे. ओके, व्हेरी गुड, जोंधळे सांगितलंय. तर बघा, अरे बाबडे नो, 7/2 टाइम्स म्हणजे मल्टिप्लाय. कोणी मल्टिप्लाय? स्क्वेअर रूट टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स. टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स किती आहे? एक्स, म्हणून स्क्वेअर रूट ऑफ एक्स. समजलंय का इथपर्यंत? इतके विद्यार्थी ग्राउंडवर खेळतायत. वाय असं टाईप करा, समजलं असेल तर पटकन. चला फास्ट. समजलं असेल तर वाय असं टाईप करा पटकन. चला फास्ट फास्ट, चला. ओके, आणि छोटंसं वाक्य, रिमेनिंग टू स्टुडंट्स प्लेइंग नाही, सॉरी प्लेइंग नाही, 2 स्टुडंट्स स्टडिंग. बघा इथं स्टडिंग इन दी क्लासरूम. मी छोटंसं उदाहरण देतो, बघा मला सांगायचंय, नीट सांगा. तुमच्या क्लासमध्ये 50 विद्यार्थी आहे आणि 50 विद्यार्थ्यांपैकी, नीट बघा, 50 विद्यार्थ्यांपैकी 45 विद्यार्थी ग्राउंडवर खेळताय. मग किती विद्यार्थी अभ्यास करताय क्लासरूम मध्ये? सांगा पटकन. 5 विद्यार्थी. मग बघा, 5 विद्यार्थी अभ्यास करताय, 45 विद्यार्थी खेळताय. मग किती विद्यार्थी क्लासमध्ये? 50 विद्यार्थी आहे. मग कसं गणित होईल रे यांचं? नंबर ऑफ स्टुडंट, टोटल नंबर ऑफ स्टुडंट इज इक्वल्स टू जे स्टडी करताय प्लस जे खेळताय. मग आपल्याकडे किती नंबर ऑफ स्टुडंट्स आहे? चला लक्ष द्या. देअरफॉर, भले एक वाक्य राईट करा, टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स. बघा इथं छोटंसं वाक्य घ्या, टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स इन 10th क्लास is equals to number of students playing on ground. बघा, आणि प्लस number of students studying in class. पटकन सांगायचंय. हा फॉर्म्युला समजला का? टोटल स्टुडंट्स, त्यापैकी काही ग्राउंडवर खेळताय आणि काही अभ्यास करताय, त्यांची ऍडिशन. समजलं असेल तर वाय असं टाईप करा. चला फास्ट, एकदम चला फास्ट. ओके, फक्त व्हॅल्यू टाका. टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स 10th क्लास मध्ये किती आहे? एक्स आहे. ग्राउंडवर किती विद्यार्थी खेळताय? 7/2 रूट एक्स. आणि अभ्यास किती विद्यार्थी करताय? 2. अशा प्रकारे इक्वेशन तयार झाली. समजलं असेल तर वाय असं टाईप करा. म्हणून मी आधी थेरी राईट करून घेतली होती, म्हणजे इक्वेशन लगेच करेल. चला पटकन. आता इक्वेशन एकदा तयार झाली की फक्त सॉल्व्ह करणे. चला पटकन. समजलंय का? ओके. आता बघा, सिम्प्लिफाय करण्यासाठी आपल्याला रूट काढून टाकावा लागेल. रूट जर काढून टाकायचा असेल तर स्क्वेअर करावा लागतो. पण लगेच स्क्वेअर केला, इथे प्लस आहे म्हणजे इथे ब्रॅकेटचा स्क्वेअर होणार. बघा किती एकदम किचकट काम होऊन जाणार. मग +2 आपण इकडे शिफ्ट करूया. देअरफॉर x हा +2 जर शिफ्ट केला तर -2 होणार. ओके, इज इक्वल टू 7/2 रूट एक्स. ठीक आहे. तर बघा, आता आपण स्क्वेअर करूया. ओके, आता स्क्वेअर जर केला x -2 ब्रॅकेटचा स्क्वेअर होणार आणि त्याचं एक्सपान्शन करणं सोपं होणार आहे. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. इथे राईट करायचं आहे स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. मग इथे होणार x -2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू 7/2 रूट एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. इथपर्यंत समजलं असेल तर y असं टाईप करायचंय. फास्ट, चला फास्ट. स्क्वेअरिंग केलंय बघा, स्क्वेअर झालेलं आहे. समजलंय? चला, a मायनस b चं एक्सपान्शन काय आहे? a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. ठीक आहे. इथं a म्हणजे x आहे आणि b म्हणजे 2 आहे. मग एक्सपान्शन काय येणार रे? x स्क्वेअर मायनस 2, इथे ना भले आपण राईट करू x, आणि ते ना परत 2 प्लस 2 चा स्क्वेअर. एक स्टेप प्रॉपर राईट करू म्हणजे समजेल. कसे प्रत्येक लेवलचे विद्यार्थी इथे क्लासमध्ये आहे. आता बघा, इथे स्क्वेअर करा. 7 चा स्क्वेअर 49. ओके, 7 चा स्क्वेअर किती होतो? 49 डिवाइड बाय 2 चा स्क्वेअर होणार 4
आणि रूट एक्सचा स्क्वेअर होतो एक्स. ओके, इथे फक्त एक्स उरणार आहे. चला ही प्रॉपर राईट करूया. एक्सचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस 2 2 जा 4x प्लस 2 चा स्क्वेअर 4 इज इक्वल्स टू 49/4 आणि x. आता नीट बघा, इकडे 4 डिवाइडला आहे, तो जर इकडे आला तर प्रत्येक टर्मला 4 मल्टिप्लाय होणार, किंवा मल्टिप्लाइंग बाय 4 म्हटलं तरी चालेल. काही का मल्टिप्लाइंग बाय 4 ऑन बोथ साइड्स. मग 4 ने डायरेक्ट मल्टिप्लाय करून टाका बरं. काय येणार 4x स्क्वेअर 4 4 जा 16x आणि ते काय येणार 4 4 जा परत एकदा प्लस 16 इज इक्वल्स टू 49x. आता 49 इकडे शिफ्ट करा, तो मायनस होणार 4x स्क्वेअर मायनस 16x. 49 आल्यावर तो मायनस 49x प्लस 16 इज इक्वल्स टू 0. देअरफॉर 4x स्क्वेअर, चला मायनस 16 मायनस 49 किती होणार, चला पटकन फास्ट पटकन. कोण सांगतंय मायनस 2 कुठून आहे पोरांनो? अरे मी काय विचारलं, मायनस 16 आणि मायनस 49 किती? कदमने सांगितलं मायनस 65 परत 65 मायनस 65 मायनस 56. काहींचे थोडे मोबाईल बिघडले वाटतं, काहींचे मोबाईल मध्ये कॅल्क्युलेशन चुकतंय, कारण की मुलांना मोबाईल मध्ये पटकन करायची सवय आहे. घाई करताय, खूप घाई करताय. काही बरोबर दिलं लिहायचं बघा. आणि मायनस 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 होतो, दोघांची मल्टिप्लिकेशन 65 सॉरी ऍडिशन 65. ओके, पण मायनस वर करेक्ट, प्लस नाही. आणि x प्लस 16 इज इक्वल टू 0. ओके, काय लिहिले आहे 0. आता बघा क्वाड्रिक इक्वेशन सिम्प्लिफाय होते का? चला पटकन येस और नो, सिम्प्लिफाय होते का? 4 65 आणि 16 जातो कशाने बघ, भोयटे यस जातो, कशाने जातो द्या बरं बघ. 4 65 आणि 16 कशाने जातो, द्या मग द्या. प्राची दे, चल पटकन प्राची. चला एकाने यस टाकलं, सगळे यस टाकायला सुरुवात करून देतात. अरे काय चालू आहे, काय करताय? अरे मी विचारलं ही इक्वेशन सिम्प्लिफाय होईल का? म्हणजे काय करायचं तुम्हाला, 4 65 16 चेक करायचं, याला कशाने भाग जातो का? अरे नाही जात ना, एकाच वेळेस नाही जात, मग ही अशीच ठेवणार आणि आता फॅक्टरायझेशनने सॉल्व्ह करणार. चला पटकन, कशाची मल्टिप्लिकेशन होणार इथे, कोणत्या दोन नंबरची मल्टिप्लिकेशन होणार, पटकन सांगायचंय फास्ट. चला पटकन. ए आणि सी म्हणजे कोण, 4 आणि 16. ओके, मग 4 आणि 16 ची मल्टिप्लिकेशन करणार, ती मी इथे राईट करतो बघा. 4 मल्टिप्लाय 16 इज इक्वल्स टू किती, 16 चोक 64. आता 64 चे असे फॅक्टर्स पाडा की गुणाकार 64 आला पाहिजे, आणि दोघांमध्ये मायनस 65 ऍडिशन, बघा प्लस आहे गुणाकार आणि ऍडिशन मायनस आहे, म्हणजे दोघं मायनस आहे बरं का. मग दोघं मायनस आहे म्हणजे बेरीज होणार आहे, मग बेरीज 65 आली पाहिजे, गुणाकार 64 आला पाहिजे. चला पटकन, -1 मायनस 64. ओके, व्हेरी गुड, करेक्ट आन्सर आहे -1 मायनस 64. बघा 64 एक 64, मायनस मायनसचा गुणाकार प्लस होतो आणि मायनस मायनस ची ऍडिशन होते -65. खूप सिंपल आहे. देअरफॉर हे उचला आणि टाका, काय येणार 4x स्क्वेअर, काय येणार पुढे मायनस x मायनस 64x आणि प्लस 16 इज इक्वल्स टू 0. चला याचे आपण ग्रुप बनवणार, हे दोन आणि हे दोन. चला कॉमन काय येणार पटकन सांगायचंय फास्ट. कॉमन काय येणार पहिल्या ग्रुप मधनं, पटकन x कॉमन येणार. ओके व्हेरी गुड, x कॉमन आलेला आहे. उरलं कोण 4x, इथून पूर्ण x गेला तर 1 उरलेला आहे. मग इथे सुद्धा 4x आणि -1 इज इक्वल टू 0. नेट चेक करा, इथे 4x -1 वरती -64x प्लस 16. तर लॉजिक लावा आणि मला सांगा बाहेर काय येणार, बाहेर काय येणार. अरे मी काय विचारतोय, बाहेर काय येणार, बाहेर एक संपलाय रे तेव्हा, पटकन बाहेर काय येणार +16. नो कदमने करेक्ट सांगितलंय -16. अरे बबडे नो, इथे बघा नाही ना कळत तुम्हाला ना, 4 आणि 64 मध्ये काहीच कळत नाही ना. इकडे या ना, इथे -1 आहे आणि इथे +16 आहे. +16च्या ठिकाणी -1 आलाय, म्हणजे -16 आलेला आहे बाहेर. चेक करा, -16 मल्टिप्लाय 4 64 होतात आणि मायनस साइन जातं, म्हणजे -16 बाहेर येणार. देअरफॉर मग 4x -1 दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये x -16 इज इक्वल्स टू 0. ब्रॅकेट वेगळे करा, 4x -1 इज इक्वल्स टू 0 और x -16 इज इक्वल्स टू 0. ओके, देअरफॉर 4x इज इक्वल्स टू -1 तिकडे घेतला तर +1. ओके, -1 जर तिकडे घेतला, इथे रफ होणार, वाटलंच होतं पूर्ण रफ होईल. ओके, आपलं जरा जबर जास्त मोठं आहे हे रिझन. 4x -1 इज इक्वल्स टू 0 और x -16 इज इक्वल्स टू 0. x इक्वल टू इकडे गेल्यावर +1 होणार आणि इकडे x इज इक्वल्स टू -16 तिकडे गेल्यावर +16 होणार. ओके क्लियर आहे. देन देअरफॉर
x इज इक्वल्स टू नीट बघा 1/4 और x इज इक्वल्स टू +16. x च्या दोन व्हॅल्यू आलेल्या आहेत. चला पटकन कोणती व्हॅल्यू कॅन्सल होणार, पटकन कोणती व्हॅल्यू कॅन्सल होणार पटकन सांगायची. शिवराजने सांगितलंय 1/4 इज नॉट ऍक्सेप्टेबल बिकॉज नंबर ऑफ स्टुडंट कॅन नॉट बी फ्रॅक्शन. व्हेरी गुड, काहीच अडचण नाही, करेक्ट आहे. 1/4 कॅन्सल होणार आहे कारण की एक्स आपण काय घेतलं रे, नंबर ऑफ स्टुडंट. 1/4 असे कधी विद्यार्थी असतात का, नाही. देअरफॉर इथे काय करणार, नंबर ऑफ स्टुडंट्स कॅन नॉट फ्रॅक्शन, therefore x is equals to 1/4 is not acceptable. Therefore x is equals to 16 is correct. हे करेक्ट आहे. ओके, therefore 16 students are in class 10th. 10वीच्या क्लासमध्ये 16 विद्यार्थी आहे. समजलंय सर्वांना? पटकन यस असं टाईप करा, पटकन वाय असं टाईप केलं तरी चालेल. अशा प्रकारे 4 मार्क्सचे क्वेश्चन आपले एंड झालेले आहे. ओके, तर पुढचा क्वेश्चन जर बघितला 2022 5 मार्क्सला बरं करे, काही नाही 3च प्रश्न बाकी आपले. हे म्हणजे प्रत्येक वर्षी येत नाही क्वेश्चन नंबर 5 मध्ये, काही ठिकाणी आलेले सिंपल येतात. हे जास्त अवघड नसतात. अवघड कुठं असतात, क्वेश्चन नंबर 4. ठीक आहे, तर बघा क्वेश्चन 5 मध्ये 3 मार्क्सचा आलेला आहे जुलै 2022 ला. लक्ष द्यायचंय, काहींची कॅपॅसिटी संपली तेव्हाच गेले काही. चला लक्ष द्यायचंय. आपण ह्या चॅप्टरला फुल स्टॉप लावतोय. बघा, द प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स इज 352. दोन नंबर्सचा गुणाकार 352 आहे आणि देअर मीन इज 19 आणि त्यांचा मीन हा 19 आहे. ठीक आहे, म्हणजे काय, आणि फाइंड दी नंबर्स. बघा, लेट एक्स अँड वाय बी दी टू नंबर्स. खूप सोपं आहे. बी दी टू नंबर्स, दोन नंबर्स आहे. बाय फर्स्ट कंडिशन, फर्स्ट कंडिशन काय रे, प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स, दोघांचा प्रोडक्ट 352. म्हणजेच काय, एक्स वाय इज इक्वल टू 352. याला इक्वेशन नंबर 1. समजलंय? वाय असं टाईप करा फास्ट. चला पटकन वाय असं टाईप करायचं एकदम फास्ट मध्ये. पटकन पटकन पटकन. ओके ओके ओके. बाय सेकंड कंडिशन काय, त्यांचा मीन हा 19 आहे. मीन आणि 19 आहे. कसा फॉर्म्युला येणार चला सांगा. मीन 19 आहे. स्टॅटिस्टिक्स मध्ये मीन शिकले तुम्ही, 7वीला होता, 7वीला सॉरी 8वीला पण मीन होता, 9वीला सुद्धा मीन होता. छोटा डेटा आहे आपल्याकडे. दोन संख्यांचा मीन 19 आहे. काय करणार पटकन, x प्लस वाय अपॉन 2. व्हेरी गुड. x प्लस वाय अपॉन 2 इज इक्वल्स टू 19. x प्लस वाय अपॉन 2 इज इक्वल्स टू 19. आणि x आणि y दोन नंबर्स आहे. चला हा 2 डिवाइडला इकडे शिफ्ट करू आपण. therefore x प्लस y इज इक्वल्स टू 19 मल्टिप्लाय 2 होणार. therefore x प्लस y इज इक्वल्स टू 19 दुनी 38 होतात. आपल्याकडे एक्स वाय आहे. आपण असं एक्झाम्पल आत्ताच मग सॉल्व्ह केलं. याच्यापासून एक रिलेशन बनवा. रिलेशन तुम्ही काही बनवू शकता. याला काय करा तुम्ही, इक्वेशन 2 म्हटलं तरी चालेल किंवा नाही म्हटलं तरी चालेल. आपण पुढे व्हॅल्यू टाकणारच आहोत. याला इक्वेशन नंबर 2 नका घेऊ. चला आपण एक्स बनवूया. ओके, म्हणजे y इज इक्वल्स टू 38. एक्स इकडे शिफ्ट झाला, तो मायनस झाला, म्हणजे वायची इक्वेशन बनलेली, त्याला इक्वेशन नंबर 2 देऊया. फ्रॉम इक्वेशन 1 and 2. बघा, फ्रॉम 1 and 2. y ची किंमत आपण 1 मध्ये टाकू. ओके, x तसाच आहे. y ची किंमत आहे 38 मायनस x इज इक्वल्स टू 352. देअरफॉर x ने मल्टिप्लाय करा 38x आणि x मल्टिप्लाय x तो मायनस आहे म्हणून मायनस x स्क्वेअर इज इक्वल टू 352. आता हा मायनस असल्यामुळे आपण सगळ्या टर्म तिकडे शिफ्ट करूया. म्हणजेच तिकडे शिफ्ट करू पण लिहिताना इकडे राईट करू. बघा, x स्क्वेअर तिकडे गेलेला आहे म्हणून तो प्लस झाला. 38 तिकडे गेला तो मायनस 38 होणार आणि 352 तसाच आहे म्हणून प्लस 352 आणि इज इक्वल्स टू 0. इथपर्यंत समजलं असेल तर वाय असं टाईप करा फास्ट. चला पटकन. समजलंय सर्वांना? फास्ट. आता क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व्ह करायचे आहे. जर बघितलं इथे मल्टिप्लिकेशन करणार आहोत आपण. 1 मल्टिप्लाय 352 इज इक्वल टू 352. असे कोणते दोन नंबर आहे ज्यांचा गुणाकार 352? दोघांमधला फरक मायनस 38 पण गुणाकार प्लस आहे म्हणून दोघं मायनस येणार. दोघांची बेरीज 38 आहे. असे कोणते दोन नंबर आहे 352 गुणाकार आहे? चला पटकन फास्ट. मी काय विचारलं? 352 गुणाकार आला पाहिजे आणि त्यांच्या दोघांमधला डिफरन्स 38 पाहिजे. चला शोधा पटकन. मी सांगितलं एका सेकंदात येतं उत्तर, पण तुम्ही शोधा पटकन एकदम फास्ट मध्ये. चला फास्ट. कोण सांगतंय?
फास्ट. चला पटकन. नो सर. अरे शोधा. 352. डिफरन्स 38 म्हणजे बेरीज पाहिजे, बेरीज. पटकन. असे 20च्या आसपास येतील रे, 20-15च्या आसपास. कोणाची बेरीज शेवटी 2 येतो. पटकन कोण शोधतंय? समजा 20-20चा गुणाकार आपला 400 येतो. 20-20चा गुणाकार किती येतो? 400. पण बेरीज 40 येते. 38 आली पाहिजे. शेवटी 2 आहे. काय येईल? 38 बेरीज. यातून जर 2 वजा केले, समजा इकडे 22 आणि 6 दुनी 12 होतात. 16, 22 आणि 16 38 होतात का रे? होतात. गुणाकार येतो का रे? बघा रे, 22 गुणिले 16 करा रे पटकन. 16 दुने 32, 3 16 दुने 32, 32 आणि 3 35. ओके, 22 आणि 16 करेक्ट आहे, करेक्ट आहे. ओके ओके ओके. आणि दोघं मायनस गेला ना, -22 आणि -16. ओके. म्हणजे टोटल 45 विद्यार्थी, त्यांना गुणाकार येत नाही. ठीक आहे, चालेल. बघा 22 मी काय केलं आधी बघा, 20 गुणिले 20 करून घेतलं होतं. आता मला एक क्लिअर झालं होतं की 20 गुणिले 20 400 होतात आणि 20-20 ची बेरीज किती होते? 40 होते. हे 38 आहे. म्हणजे जर 20 एखादा कमी केला तर 20च्या वर पण एक संख्या जाणार आहे. एक कमी एक छोटा करावा लागतो. आणि मी चेक केलं, शेवटी 2 आहे. असं चेक करायचं असतं. ओके, चला हे दोन व्हॅल्यू टाकूया. देअरफॉर x² - 22x - 16x + 352 = 0. आता आपण यांचे ग्रुप्स बनवूया. ओके, चला. देअरफॉर चला पटकन पहिल्या ग्रुप मधनं कॉमन कोण येणार? पटकन एकदम फास्ट मध्ये कोण सांगतंय? ओके, व्हेरी गुड. बाहेर येणार x, मध्ये उरलेला आहे x - 22. मी ते राईट करणार x - 22 = 0. चला सेकंड ग्रुप मध्ये कोण बाहेर येणार? इथे चेक करा, x - 22 घेतलंय मी. मग इथून चेक करा, मला पटकन सांगा सेकंड ग्रुप मध्ये कोण बाहेर येणार. चला पटकन, -16 येणार. व्हेरी गुड, व्हेरी गुड. चला देअरफॉर x - 22 दुसरीकडे उरलेला आहे x - 16 = 0. सेपरेट करूया. x - 22 = 0 और x - 16 = 0. देअरफॉर x = 22 और x = 16. दोन व्हॅल्यू आलेले आहेत. दोन व्हॅल्यू कॅन्सल होणार का कधी? पटकन होणार की नाही? नो, कॅन्सल होणार नाही. तर आपल्याकडे दोन शक्यता येऊ शकतात. x च्या व्हॅल्यू 2 आहे, मग y च्या पण व्हॅल्यू 2 येणार. ओके, कॅन्सल का होणार नाही? तर काही कंडिशन दिलीच नाही ना, नॅचरल होल दोन्ही पॉझिटिव्ह आलेले आहे. ओके, चला. देअरफॉर फॉर x जर आपण 22 घेतली, इक्वेशन 2 मध्ये टाकणार. देअरफॉर y = 38 - 22. देअरफॉर y = किती? पटकन 38 मधून 22 वजा करा. पटकन किती होणार? 16. ओके, आता फॉर x = 16 घ्या, 16. देन y = 38 - 16 होणार. ओके, बघा हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत. 38 - 16 तर y किती येणार रे? 22. म्हणजे बघा दोघं एकमेकांच्या अल्टरला आहे, म्हणजेच आपले दोन नंबर फिक्स आहे. देअरफॉर the required two numbers are 16 and 22. समजले सर्वांना? y असं टाइप करा. चला फास्ट. फक्त ऐकायचं तरी काही विद्यार्थ्यांची कॅपॅसिटी नाही. बघा किती विद्यार्थी राहिलेले. काही उपयोग नाही, यांचे पैसे वाया घालवत आहेत, वेळ वाया घालवत आहेत. नाही आले तरी चालतील, मला काय. चला लक्ष द्या. ओके, समजले सर्वांना? चला अजून 2च प्रश्न राहिले बाळांनो. आपला आज हा चॅप्टर एंड आहे. ओके, फुल स्टॉप लावून देऊ. तुमच्या प्रिलिम्स आलेले आहे जवळ. ओके, नंतर हेच विद्यार्थी तोंड घेऊन बसतील काहीच उपयोग होण्याचा क्लास लावून. चला क्वेश्चन नंबर पुढचा घेऊया. क्वेश्चन नंबर 21. खूप सोपं आहे बरं का रे, पण मुलांना अवघड जातो. खूप सोपं दिलेलं आहे बघा. फॉर अ क्वाड्रॅटिक इक्वेशन इन अ व्हेरिएबल m. व्हेरिएबल m आहे. द कोएफिशियंट्स a b c आर सच दॅट a = 2, b = 4a and c = 3a. अशा व्हॅल्यू दिलेले आहे. फॉर्म द क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड सॉल्व इट बाय फॅक्टरायझेशन. इक्वेशन बनवा आणि सॉल्व करा. व्हेरिएबल वापरा m. अवघड नाहीये रे. चला लक्ष द्या. बघा जे दिलंय ते राईट करू. a = 2 आहे, b = 4a आहे. घाबरायची गरज नाही. a आहे 2, मग याची किंमत टाका ना इथे. म्हणजे 4 × a आहे. a म्हणजे 2, 4 2 8 म्हणजे b ची व्हॅल्यू 8 झालेली आहे. ओके, c = आपल्याकडे c आहे. c किती आहे? 3a म्हणजे 3 × a. a किती आहे? 2 आहे. 3 2 6 म्हणजे a झाला 2, नंतर b झाला 8, c झाला 6. स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन करेक्ट करणार. स्टँडर्ड फॉर्म ऑफ
quadratic equation with variable m. चला पटकन m व्हेरिएबल वापरून स्टँडर्ड फॉर्म राईट करा पटकन एकदम फास्ट मध्ये. काय फास्ट? am स्क्वेअर प्लस bm प्लस c इक्वल्स टू 0. व्हेरी गुड. आहेर, निकम, जोंधळे, थोरमिसे, चौधरी, व्हेरी गुड, काही अडचण नाही. चला देअरफॉर am स्क्वेअर प्लस bm प्लस c इज इक्वल्स टू 0. वरच्या abc ची व्हॅल्यू आपण इथे टाकणार. चला a ची व्हॅल्यू आहे 2, मग 2m स्क्वेअर प्लस b ची व्हॅल्यू आहे 8m प्लस c ची व्हॅल्यू आहे 6 इज इक्वल टू 0. ही झाली क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार. पटकन ही सिम्प्लिफाय होऊ शकते का? पटकन कोएफिशिएंट चेक करा. होत असेल तर कशाने होणार आणि होत नसेल तर सांगा. नो पटकन होणार. कशाने होणार? 2 ने. व्हेरी गुड. 2 ने डिवाइड होणार. डिवाइडिंग बाय 2 ऑन बोथ साइड. दिसताना दिसतंय 2 ने डिवाइड होणार. 2 ने डिवाइड केला आपण तर m स्क्वेअर इथे राईट करतो. m स्क्वेअर 2 ने 8 ला डिवाइड करा 4m, 2 ने 6 ला डिवाइड करा प्लस 3 इज इक्वल टू 0. चला पटकन माहित झालंय सर्वांना. काय करणार? 1 मल्टिप्लाय 3 करणार इक्वल टू 3 होतो. 3 चे फॅक्टर पाडा. सोपं आहे. बेरीज 4 येते. 1 आणि 3 चे येणार. ओके. 1 मल्टिप्लाय 3 3 आणि 1 प्लस 3 4. देअरफॉर m स्क्वेअर प्लस m प्लस 3m प्लस 3 इज इक्वल टू 0. हे 2 आणि हे 2 बाहेर यामधनं येणार m, इथं उरणार m प्लस 1, इथे पण m प्लस 1 इक्वल टू 0. पटकन सांगायचंय सेकंड मधून काय बाहेर येणार. फास्ट. सेकंड ग्रुप मधनं बाहेर काय येणार? फास्ट एकदम फास्ट. प्लस 3 बाहेर येणार. व्हेरी गुड. प्लस 3 बाहेर येणार. देअरफॉर m प्लस 1 and m plus 3 is equals to 0. Therefore, m plus 1 equal to 0 or m plus 3 is equals to 0. Therefore, m is equal to minus 1 or m is equals to minus 3. आणि फक्त सॉल्व म्हटले, बाकी काही नाही विचारलं. आन्सर झालेला आहे. समजलं असेल तर y असं टाइप करा फास्ट. चला पटकन y असं टाइप करायचं आहे फास्ट. ओके व्हेरी गुड. चला शेवटचा लास्ट अँड बेस्ट चॅप्टर एंड. चला प्रश्न काय? मार्च 2020 ला आलेला आहे. अ डीलर सेल्स अ टॉय. एक खेळणं आहे. डीलर विकतोय. कसं विकतोय? फॉर 24 रुपीज अँड गेन्स ॲज मच पर्सेंट ॲज द कॉस्ट प्राइस. गेन्स म्हणजे प्रॉफिट बरं का. गेन्स काहीतरी मिळवणे. तर त्यावर तो मिळवतोय काही पर्सेंटेज मध्ये मिळवतोय ॲज द कॉस्ट प्राइस. कॉस्ट प्राइस वरती त्यानं काही पैसे मिळवले. फाइंड द कॉस्ट प्राइस. बघा आता जो काही नफा होतो तो नफा आपण कॉस्ट प्राइस वर ठरवतो बरोबर. म्हणजे बघा 100 ची वस्तू 105 ला विकली म्हणजे 5 रुपये नफा झाला. कसं काय ठरवलं? तुम्हाला माहित होती ना की 100 ची गोष्ट आहे आणि ती 100 पेक्षा 105 न म्हणजे 5 ने जास्त विकलेली. हे कळलं. कधी कळलं? कॉस्ट प्राइस माहित होती. म्हणजे नफा हा कॉस्ट प्राइस वर डिपेंड असतो आणि तुम्हाला कॉस्ट प्राइसच विचारली. मग एक्स कशाला मानणार? कॉस्ट प्राइसला. ओके चला लक्ष द्या. लेट कॉस्ट प्राइस फॉर टॉय बी x रुपीज. ओके आता कॉस्ट प्राइस जर आपण कशाला मानली? x रुपीजला. जो नफा झालेला आहे तो कशावर होणार? कॉस्ट प्राइस वरती. आणि काय म्हटलंय? गेन साइज म्हणजे x%. त्याला आपण पर्सेंटेज मानणार. बघा रेट ऑफ प्रॉफिट इज इक्वल टू x%. प्रॉफिट जो झाला तो x% झाला म्हणजे प्रॉफिटचा रेट आहे x%. आता प्रॉफिटची अमाऊंट काढू आपण. ठीक आहे. अमाऊंट ऑफ प्रॉफिट घेऊ. बघा प्रॉफिटचा रेट टक्क्यांमध्ये तर मी टक्के काढून टाकतो. डिवाइड बाय नीट बघा का. डिवाइड बाय 100. माहिती सर्वांना जेव्हा आपण टक्के काढतो टक्के काढून टाकणे डिवाइड बाय 100. मला सांगायचंय प्रॉफिट आपण कशावर काढतोय? कोणत्या प्राइसवर काढतो? फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये पण बघितलंय. चला पटकन. ही टक्केवारी झाली फक्त पण याला मल्टिप्लाय एक गोष्ट होणार आहे. कोण सांगताय? सेलिंग प्राइस कॉस्ट प्राइस. अरे कॉस्ट प्राइसवर काढतो रे बापड्यांनो. सेलिंग प्राइसवर नसता. ओके कॉस्ट प्राइसवर काढतो आपण. आणि कॉस्ट प्राइस आपल्याकडे किती आहे? x रुपीज. म्हणून इथे काय येणार? कॉस्ट प्राइस. आणि हे पूर्ण रुपीज मध्ये असणार. रुपीज. ओके आणि तुम्ही जर बघितलं प्रॉफिट आपल्याला भेटलेला आहे x मल्टिप्लाय x स्क्वेअर अपॉन 100 पण काय? रुपीज. ओके रुपीज. आता नीट बघा आपल्याकडे कॉस्ट प्राइस झाली, आपल्याकडे प्रॉफिट झाला, आपल्याकडे सेलिंग प्राइस पण आहे. सेलिंग प्राइस
सेलिंग प्राइस किती रुपये आहे ऑलरेडी आपल्याकडे 24. मला एक छोटासा फॉर्म्युला सांगा बरं. सेलिंग प्राइस, प्रॉफिट आणि कॉस्ट प्राइस कोण सांगतं बघू. छोटासा फॉर्म्युला आणि आपला आन्सर सांगा. चला पटकन. सेलिंग प्राइस, कॉस्ट प्राइस आणि प्रॉफिट. चला पटकन, कोण सांगताय? सेलिंग प्राइस, कॉस्ट प्राइस आणि प्रॉफिट यांचं काय रिलेशन आहे? चला पटकन, काय रिलेशन असतं? ज्यांना रिलेशन समजलं, गेन म्हणजे सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. आपण खूप लांब गेलो शिवराज सर. मी सिंपल विचारलंय, तिघांचं रिलेशन विचारलंय. सेलिंग प्राइस, कॉस्ट प्राइस आणि प्रॉफिट. चला पटकन. नाही तुम्ही दोघंच रिलेशन सांगताय, निकम वा आणि जोंधळे. मला तिघांचं रिलेशन मी विचारलंय, तिघांचं. सेलिंग प्राइस इज इक्वल्स टू कॉस्ट प्राइस प्लस प्रॉफिट. व्हेरी गुड शिंदे. बाकीच्यांनी सांगितलं शॉर्टकटमध्ये, पण हा फॉर्म्युला महत्वाचा आहे, खूप महत्वाचा आहे आणि प्रॉपर फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला आहे आपल्याकडे सेलिंग प्राइस. सेलिंग प्राइस कशी ठरते? कॉस्ट प्राइस प्लस प्रॉफिट. चला व्हॅल्यू टाकू. सेलिंग प्राइस किती आपल्याकडे? 24. कॉस्ट प्राइस किती आपल्याकडे? x. आणि प्रॉफिट किती आपल्याकडे? x²/100. इथपर्यंत समजलं असेल तर यस असं टाईप करायचंय. पटकन, फास्ट, पटकन. सर्व 40 विद्यार्थ्यांचे रिप्लाय आले पाहिजे एकदम फास्ट मध्ये. चला फास्ट, एकदम फास्ट मध्ये. 40 यस दिसले पाहिजे, वाय दिसले पाहिजे. पटकन. नाही अजूनही 25-30 झालेले फक्त. चला पटकन, एकदम फास्ट मध्ये, एकदम जोश मध्ये. चला मला सांगा, सिम्प्लिफाय करण्यासाठी काय करावं लागेल? तुमच्या समोर इक्वेशन आहे. पटकन सिम्प्लिफाय करण्यासाठी काय करावं लागेल? एकदम फास्ट मध्ये. सिम्प्लिफाय करण्यासाठी काय करावं लागेल? डी कोण आणला डी? अरे तुमच्या समोर इक्वेशन आहे, पटकन सांगायचंय. काय करणार? सिम्प्लिफाय करायचंय. काय करणार? पटकन. नाही पटकन. मल्टिप्लाय 100. व्हेरी गुड निकम. अरे डिवाइडला 100 दिसतोय, मल्टिप्लाय बाय 100 करून टाका. मी तर येणार मल्टिप्लाय बाय 100 ऑन बोथ साइड्स. ऑन बोथ साइड्स 100 ने मल्टिप्लाय करा. 24 काय होणार? 0 येणार. इज इक्वल टू x मल्टिप्लाय 100x आणि प्लस कोण होणार? x². हा 24 इकडे आणा, तो इकडे येणार म्हणजे इथं कोण उरला रे? x². इकडे अजून कोण आहे? 100x. आणि यांच्याकडे कोण आलं? -2400 आलेला आहे, इक्वल टू 0. चला कोणाची मल्टिप्लिकेशन करणार? कोणाची करणार? 1 मल्टिप्लाय -2400. यांची मल्टिप्लिकेशन होते -2400, म्हणजे याच्यामध्ये एक मायनस येणार. अशा कोणते दोन नंबर आहे ज्यांचा गुणाकार 2400 होतो आणि दोघांमधला फरक 100 आहे? चला पटकन, चला पटकन, फास्ट. दोघांचा डिफरन्स 100 अधिक प्लस 100 पाहिजे, म्हणजे छोट्या संख्येला मायनस साईन. छोट्या संख्येला मायनस साईन. शिवराजने सांगितलंय, वाघने सांगितलंय, खैरेने सांगितलंय. फक्त शिवराजनेच साईन दिलेले आहे, बाकीच्यांनी फक्त उत्तर दिलंय. ओके. -20 आणि +120. बघा बारदोनी 24 होतात. बारदोनी 24, ते 2 शून्य 2400 आणि 120 मधून 20 गेले, 100 उरतात. छोट्या संख्येला आपण मायनस साईन दिलेलं आहे, -20. तर बघा देअरफॉर x² -20x नंतर +120x -2400 इज इक्वल्स टू 0. आता आपण यांचे बनवणार ग्रुप्स. ओके. चला पहिल्या ग्रुप मधनं कोण कॉमन येणार? माहित झालंय सर्वांना. x बाहेर येणार. इथे x -20, इथे सुद्धा x -20. चला सेकंड ग्रुप मधून कोण बाहेर येणार? पटकन, खूप सोपं आहे, बघा आणि सांगा पटकन. कोण येणार सेकंड ग्रुप मधून? सेकंड ग्रुप मधून +120. व्हेरी गुड. +120. देअरफॉर x -20 एकदाच, त्यासोबत येणार x +120 इक्वल्स टू 0. देअरफॉर वेगळे केले, x -20 इक्वल टू 0 और x +120 इज इक्वल्स टू 0. देअरफॉर x इक्वल टू -20 होणार +20 और x इक्वल टू +120 होणार -120. चला कोण काही कॅन्सल होणार का? काय आपल्याकडे x काय घेतला होता? कॉस्ट प्राइस. चला कॅन्सल कोण होणार? -120 कॉस्ट प्राइस कॅनॉट बी निगेटिव्ह. देअरफॉर कॉस्ट प्राइस cannot be negative. Okay, therefore x is equals to -120 is not acceptable. Therefore x is equals to 20 is correct. आणि 20 काय आलं? कॉस्ट प्राइस. छोटस सेंटेन्स येणार. Therefore cost price for toy is ₹20. समजलंय सर्वांना? यस असं टाईप करायचंय. पटकन एकदम फास्ट मध्ये वाय असं टाईप करा. अशा प्रकारे आपले 2 चॅप्टर एंड झालेले आहे. आपण पार्ट 1 चा 3rd चॅप्टर घेणार आहोत. ठीक आहे. आता उद्या मी छोटीशी असाइनमेंट तुम्हाला देणार. मागच्या वेळेस तुम्ही असाइनमेंट कंप्लीट केलेली नाही. ठीक आहे, म्हटलं जाऊ द्या, तुम्हाला अजून माहित नाही, पण ह्या चॅप्टरची असाइनमेंट कंप्लीट करणे, नाहीतर तुमच्या पालकांना फोन जाणार आणि त्यांना मी तुम्हाला
जोडायला लावणार आणि जोडताना मी शूटिंग काढायला लावणार. मला प्रूफ पाहिजे जोडलंय आणि ती शूटिंग मी बोलवणार. जर मला जोडताना शूटिंग आली नाही तर मी घरी येणार आणि मी जोडणार. ओके.